नमस्कार. UK मधील घरांबद्दल जाणून घेऊयात काही इंटरेस्टिंग गोष्टी. लहान सहानच गोष्टी आहेत पण काहीशा वेगळ्या आहेत. पाहूयात. दीवारों के भी कान होते हैं हे नक्कीच इथे लागू पडू शकतं, कारण इकडच्या घरामधील भिंती ह्या प्लास्टर बोर्ड्स पासून बनलेल्या असतात. त्या पोकळ असतात, त्यामुळे पलीकडच्याची वाक्य शब्द सहजासहजी तुमच्या कानावर पडू शकतात आणि तुम्हीच बघा किती पोकळ असतात ते. इथे घरांच्या फ्लोरिंग्समध्ये आपल्याला टाइल्स पाहायला मिळत नाहीत. इथे वुड फ्लोरिंग असतं, वुडन फ्लोरिंग किंवा कार्पेट्स पाहायला मिळतात. वुड फ्लोरिंग असल्या कारणाने आणि थंड वातावरण असतं, त्यामुळे छान इन्सुलेशन किंवा वॉर्मथ मिळते पायांना. कचरा वगैरे पडला असेल तर असं डस्टपॅन आणि ब्रश, म्हणजे सुपली आणि ब्रश असं कॉम्बिनेशन आपल्याला इकडे कचरा आवरण्यासाठी, कचरा काढण्यासाठी पाहायला मिळतो. आणि इथे अशी झाडू असते जसे आपले सफाई कर्मचारी वापरतात तशी मोठी अशी लांबट अशी ही झाडू असते. घरी जी झाडू असते ती त्याची सवय झाल्या कारणाने ही अशी झाडू वापरून कचरा काढायला फार कठीण जातं. कम्युनल एरियाज सोडले, म्हणजे जे कॉमन एरियाज म्हणजे लिव्हिंग रूम वगैरे सोडले, तर बाकी घरात सगळीकडे असे कार्पेट्स पाहायला मिळतात. स्टेअर्सवर, पॅसेजमध्ये, प्रत्येकाच्या रूममध्ये असे कार्पेट्स पाहायला मिळतात. जे घरातील कार्पेट्स आहेत त्यांना साफ हे असं व्हॅक्यूम क्लीनरनी करावं लागतं. हे व्हॅक्यूम क्लीनर घरातील किचनच्या स्टोरेज सेक्शनमध्ये असतं आणि ह्याला रूममध्ये घेऊन जाऊन ह्याने कार्पेट साफ करणं म्हणजे जाम कसरतीचंच काम असतं. व्हिडिओमधून एवढं नीट कळत नसेल, दिसत नसेल, पण हा पिवळा बल्ब आहे आणि त्यामुळे सगळीकडे पिवळी लाईट म्हणजे येल्लो लाईटच आहे, वॉर्म लाईट आहे. आपल्याकडे आपण ट्यूबलाईट्स वापरतो आणि जर ट्यूबलाईट बंद पडली असेल तर आपण बल्ब्स लावतो, ते पिवळे दिवे. त्याच्याने अगदी वॉर्म लाईट असते, त्यामुळे गरमीसुद्धा वाटते. पण इथे घरांमध्ये आपल्याला पिवळे दिवेच पाहायला मिळतात. इथे हे कॉमन आहे, प्रत्येक घरात तेच पाहायला मिळतात. येल्लो लाईट्स दिसतात प्रत्येक घरात. बाहेरून प्रत्येक घरामध्ये आपल्याला येल्लो लाईट्सच दिसतात आणि व्हाईट लाईट्स दिसत नाहीत. त्यामुळे पहिली गोष्ट मी जेव्हा घरात आल्यावर जी मी केली असेल ती म्हणजे तो पिवळा दिवा काढून मी पांढरा व्हाईट लाईट तो दिवा लावलाय, म्हणजे पांढरा बल्ब लावलाय. पिवळ्या दिव्याने कसं असं अंधार झाल्यासारखं असं वाटतं मला, त्यामुळे तो बदलून मी ट्यूबलाईटचा प्रकाश येईल असा सफेद पांढरा दिवा लावलाय. ह्याच्यातील पिवळा बल्ब काढून मी पांढरा बल्ब लावलाय. आपल्या इथे बाथरूममध्ये आंघोळ करण्यासाठी बादली ही असतेच, पण इकडे नसते. इकडे शॉवर क्युबिकल्स असतात आणि इथे शॉवर असतो किंवा बाथटब असतं. शॉवर क्युबिकल म्हणजे विशेष काही नाही, असा चौकोनी एरिया असतो आणि शॉवर हेड असतं त्यात. आणि बाथटब अगदी जसं आपण पिक्चरमध्ये वगैरे बघतो तसं असतात, तशी घरात इथे असतात. बादली तशी दुकानात मिळते, तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आणू शकतात. पण इथे तसं आंघोळीसाठी बादलीचा असा विशेष म्हणून वापर होत नाही. आणि इथे टॉयलेटमध्ये जेट स्प्रे वगैरे हँड स्प्रे नसतात, इथे टॉयलेट पेपरचाच वापर होतो. हा आहे फ्रिजचा नॉर्मल सेक्शन आणि खाली आहे फ्रीजर सेक्शन. तुम्ही पाहू शकतात की हा सुद्धा नॉर्मल सेक्शन इतकाच मोठा आहे, कारण इकडे असे पॅकेज फूड्स, बॉक्स्ड फूड्स किंवा असे पॅक्ड आयटम्स कम्पेअर्ड टू फ्रेश आयटम्स जास्त मिळतात. त्यामुळे त्यांना स्टोअर करायला हा फ्रीजरचा सेक्शन आहे तो इक्वली मोठा असतो. आपल्या इथे नाक्यावर किंवा स्टेशनजवळ आपल्याला फळभाज्या सहज मिळतात, म्हणजे आपण कुठूनही येताना रोज घेऊन येऊ शकतो. पण इथे असं नाही आहे. इथे फार कमी दुकानं आहेत जे फळभाज्या विकतात फ्रेश. त्यामुळे इकडचा जो फ्रीजर सेक्शन असतो तो फ्रीज इतकाच मोठा असतो. आपल्या इथे जो फ्रीजर सेक्शन असतो तो कम्पॅरेटिव्हली लहान असतो. आपण त्यात आईस्क्रीम्स ठेवतो, बर्फ बनवतो, बर्फाचे ट्रेज असतात, त्यात पाणी भरून आपण त्यात बर्फ तयार करतो आणि
अजून काही गृहिणी त्यात नट्स ठेवतात फार काळ टिकावेत म्हणून. आणि काही छोटे छोटे असे मी बघितलेत काही घरात तसे छोटे छोटे मसाल्यांचे बॉक्सेस जे आपण बाहेरून विकत आणतो वगैरे तेही काही ठेवतात त्यात टिकावेत म्हणून. पण इकडे असं नाही ठेवत. इकडे पॅकेज फूड्स असे ठेवतात, तयार रेडीमेड मील्स, पॅकेज फूड्स, बॉक्स्ड आयटम्स वगैरे ते ठेवतात. आणि बर्फाचा ट्रे तुम्ही इकडे विकत घेऊन येऊ शकतात बर्फ बनवण्यासाठी. इनफॅक्ट मार्केट्समध्ये, ते सुपर मार्केट्समध्ये तुम्हाला बर्फ विकत मिळतो जो तुम्ही विकत घेऊ शकतात तुम्ही थंड ड्रिंक्समध्ये वगैरे घालायला. इथे प्रत्येक घरात मायक्रोवेव्ह आणि मोठा बिल्ट इन ओव्हन असतो. हा मोठा बिल्ट इन ओव्हन आहे. इकडची लोक जास्तीत जास्त रोस्ट केलेलं किंवा बेक केलेलं खातात, त्यामुळे ह्या ओव्हनचा ते पुरेपूर वापर करतात. इथे वातावरण थंड असतं, त्यामुळे मायक्रोवेव्हमध्ये जेवण पटकन गरम करून घेता येतं. किचनमध्ये हा काही सामान ठेवण्याचा कप्पा नाहीये. बहुतेक घरांमध्ये हल्ली डिशवॉशर्स सुद्धा पाहायला मिळतात. भारतात आपल्याला घरोघरी डिशवॉशर्स बघायला मिळत नाहीत. अगदीच फार मोठंच घर असेल आणि अगदी फॅन्सी मॉडर्न किचन असेल तर एखाद्याकडे डिशवॉशर त्याने ठेवले असतील, किंवा आता हल्ली नवीन किचनमध्ये मॉडर्न फिटिंग्स म्हणून एखादं येत असेल तर. पण इथे तसं नसतं. इथे ही नेसेसिटी आहे, कारण इकडे हाऊस हेल्प्सचा रेट फार जास्त असतो. आपल्याला भारतात आपल्या घरी मदत करायला आपल्याला काकू, मावशी किंवा ताई येतात, पण इकडे त्यांचा रेट खूप जास्त असतो. त्यामुळे डिशवॉशर इथे घरोघरी असतात, नाहीतर लोक स्वतःची भांडी स्वतः घासतात. इथे ग्रिल्स किंवा आपल्या इथे जसे ग्रिल्स, बॉक्स ग्रिल्स किंवा असं असतात तसं इथे नसतं. इथे काचाच असतात आणि जाड काचा असतात, म्हणजे बाहेरची थंड हवा वगैरे आत येऊ नये. खिडकींना इथे ग्रिल्स किंवा लोखंडी असं काही नसून काचा असतात आणि अशा मोठ्या खिडक्या असतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने उघडणारे असतात. फॉर एक्झाम्पल आता ही खिडकी अशी वर उघडते, ही खिडकी खालून वर उघडते. ही एक खिडकी आहे, ही बंद आहे, ही पॅक्ड आहे. आणि ही आता उघडत नाही आहे, कदाचित लॉक केली आहे इकडून. पण ही अशी, अरे वा, उघडली. ही अशी वरच्या बाजूने उघडते. बंद करायचं असेल तर अशी बंद होते. ही खिडकीला अनलॉक इथून करायचं आणि ही अशी, ही वरून खाली अशी उघडते, अशी उघडते. आणि बंद करायचं असेल तर पुन्हाच आणि स्क्रू करायचं. ही कचऱ्याची बॅग आहे. इथे काही रिसायकल करायचं असेल तर ह्यात सगळे प्लास्टिक, पेपर, बॉक्सेस ते ह्यात जातात. हा इकडे कचरा ठेवण्यासाठी हा एरिया आहे. इथे असे मोठे कचऱ्याचे मोठे कचऱ्याचे बिन्स असतात. असे आपल्या इथे कचरा घेऊन जाण्यासाठी रोज सफाई कामगार येतात, पण इथे आपला जो कचरा असतो, जो तुम्हाला मी पिशवीत दाखवली, ती पिशवी खाली घेऊन जाऊन त्या मोठ्या कचऱ्याच्या डब्यात ठेवायची आणि मग आठवड्यातून एकदा किंवा 15 आठवड्यातून एकदा कचऱ्याची गाडी येते आणि ती कचरा घेऊन जाते. ही होती UK-मधील घरांबद्दल काही इंटरेस्टिंग माहिती. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.